शांति 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 इति श्री मंत्र पुष्पाला. आता थंडी कमी करण्यासाठी आपण प्राणायाम करूया. हे एक्झेलेशन करणार आहे. एक्झेल म्हणजे की रेचक. रेचक माहिती ना सगळे. रेचक, पूरक, कुंभक. रेचक यानी श्वास बाहेर फेकणार आहे. पूरक यानी श्वास घेणार आहे आणि कुंभक यानी श्वास थांबवणार आहे. ऐसे करणार आहे आपण. लगेच हे तेल बॉडीमध्ये करा. कॅन्डल आहे ना समोर बुझवणार आहे असं. कपालभाती नहीं है, प्राणायाम है. पोटा पोटा हात देबंद आपण लावला. मूलबंद, उडियानबंद, जालिंधर बंद. पूर्ण श्वास फेकून पोटात ओवरती खिचणार आहे. उडियानबंद आणि जालिंधर बंद. पोट जागेवर ठेवा. श्वास घेणार नाही. आपोआप श्वास आपोआप येणार. आपण दिवसभर श्वास घेता सोडता नाही ना. हे तो एकच काम करावं लागेल, श्वास घ्या सोडा. बाकी काम कसे होणार. त्यामुळे श्वास येता जाता लक्षात नाही राहता. त्यामुळे श्वास घेणार नाही आहे. प्राणशक्ती आपल्याकडे येणार. ऊर्जा शक्ती येणार. कॉस्मिक एनर्जी, डिवाइन एनर्जी. जस्ट रियलाइज. आपण गोरक्षनाथ मंदिर मध्ये आहे. ते एक बार प्राण शक्ती आल्यानंतर दीर्घ श्वास. नमः शिवाय. नाभीवर दीर्घ श्वास होता. हृदयवर नमः शिवाय. once again. परत करूया. आपले सगळे निगेटिव्ह बाहेर करा.
ऊर्जा शक्ती येऊ द्या. कोरोना राहणार, सगळे बाहेर जाणार. खूप मार बॉडीमध्ये हीट येतं हा क्रिया केल्यानंतर. दिस इज फायरिंग प्रोसेस ऑल्सो कॉल्ड अग्नि क्रिया जागृत होतं. ऊर्जा शक्ती भरू द्या शरीर मध्ये. जस्ट रिअलाइज की माझे शरीर मध्ये ऊर्जा भरित आहे. कॉस्मिक एनर्जी, डिवाइन एनर्जी, दिव्य ऊर्जा, परम ऊर्जा. नमः शिवाय. Once again. नमः शिवाय. पाय खोलना. हिंदी पण समजता ना? काय ऑनलाईन राहणार ना तो बाकी लोक मराठी नाही समजतात. फ्रंट बॅक फ्रंट बॅक. बटन असतात तिथे असते इकडे नाही एवढी बाद झाली. नाही तिथे तिथे नाही तिथे इकडे मागं असते पडद्याच्या मागं असते. पडद्याची माहिती. अच्छा राहुल आता दिवस काय काय एक फ्रंट एक बॅक, एक फ्रंट एक बॅक. रोटेशन रोटेशन. पाय मागे पुढे घ्या. एंकल रोटेशन. गोलाकार फिरवा. गोलाकार फिरवा. रिवर्स रोटेशन करेंगे. विरुद्ध दिशेने. नंतर चाइल्ड लाइक लाफ्टर से. नंतर बुक्केबाजी. फक्त हा जे आहे ना नीचे जो त्यांच्यावर गुडघेवर नाही करणार आहे. गुडघे सोडून गुडघा पर नहीं करेंगे. बस ये बचा. वेरी गुड. ए हसायचंय हसत हसत थोडस वेगळा मिळतं शिकायला. दोन्ही पायमध्ये गॅप. उकडा आसन. ज्याच्या मणकेमध्ये गर्द आहे तो फॉरवर्ड नाही करणार आहे. व्हेरी गुड. नंतर एक साइड श्वास घ्या, दुसरे साइड छोड़ा. कंटिन्यू. चेस्ट, वेस्ट, नेक, कमर, छाती, गर्दन मूवमेंट करीत आहे. व्हेरी गुड. कफर हे झाली का? उजवी पाय बेंड,
दाहिना पैर बेंड कर लेंगे, पूरा का श्वास गया, श्वास लेंगे, रेचक जानु शिरासन, मसाज मसाज, जस्ट बेंड असे मसाज, पायचे मसाज, पायचे मसाज करूया आपण, पायचे मसाज, पायचा मसाज. वंस अगेन पूरक श्वास गया, रेचक श्वास छोड़ देंगे, मसाज, राइट लेग उजवी पाई, पूरक रेचक, मुंह बेंड करना, मसाज, जानू सिरासन. आर्थराइटिस नहीं होणार, लाइफ टाइम आर्थराइटिस नहीं होणार, गुडघेचे घुटण्याचे दर्द नहीं होणार. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. दोन्ही पाय समोर, दंडासन, कोणासन. श्वास घेऊन श्वास सोडून, रेचक पूरक, रेचक पूरक, रेचक पूरक, रेचक पूरक, रेचक. दंडासन. दंडासन. श्वास घ्या, पूरक, रेचक. थोडासा कपालभाती करा. संध्याकाळी जेवण करण्याची अभ्यास करूया. 7ला जेवण झाले पाहिजे. खूप उशिरा जेवण नाही करा, अवॉइड करणार आहे. आणि दिवसाने आपण 11 वाजता जेवण, किंवा ऑफिस जाणार आहे जेवण करून जा ऑफिस. परत संध्याकाळी प्रयत्न करणार आहे लवकर, नाही तो लाईट. उजवी पाय, राइट लेग बेंड, पूरक, रेचक, पूरक. श्वास घ्या, रेचक, पूरक, रेचक. पूरक, रेचक. बेंड. एंकल मूवमेंट. आता नेचर आलेले, नॅचरल लाईट आहे ना.
दूसरी पाय, लेफ्ट लेग, पूरक रेचक, पूरक रेचक। मूवमेंट, एंकल रोटेशन, तो लाइट लाऊंगा मोबाइल चले। दोनों पाई बेंड, दोनों पैर बेंड कर देंगे, दोनों पैर बेंड कर देंगे। दोनों पैर बेंड करके एक लंबा दीर्घ श्वास घ्या, लंबी श्वास लें। दीर्घ श्वास, नमः शिवाय। आता आपला प्राणायाम करणार आहे आणि आसन पण करणार आहे। कसे? कपालभाती नाही, पोट नाही हल्ले पाहिजे, छाती नाही, फक्त श्वास नाकाने, डोळ्याने, कानने बाहेर जाणार असे। कोरोना व्हायरससाठी कुठलेही व्हायरसचे इफेक्ट शरीरवर नाही पडणार असे 15 मिनिट करणार आहे आपला। पोट माझे बघा, पोट, छाती, बटरफ्लाई, neck movement, उजवी साइड, कपालभाती नहीं आहे,
ट्रैक क्लियर होता. डोरेचे दोनों आँख से, दोनों नाक से और कान से. जैसे छींक कसे मारता से. जर्क नहीं देना, आरामात. आता डावी बंद करा, लेफ्ट बंद करेंगे, राइट से सूर्य भेदन प्राणायाम. बिल्कुल हीट आ जाए बॉडी में. डावी बंद करून उजवीने करणार आहे. उजवीने नहीं तो डावीने केला तो हार्ट से प्रॉब्लम हो सकता है. उजवी, डावी बंद, डावी लेफ्ट क्लोज. कोणी करा, कंटिन्यू कंटिन्यू. कोई भी वायरस का इफेक्ट हमारे बॉडी पे नहीं होता है. कंटिन्यू. मर्जरी आसन. सिंहासन. थोड़ी सिंहासन.
रबिंग युअर पाम. दोन्ही हात इतकी रब करणार आहे की हीट आले पाहिजे दोन्ही हथेलीमध्ये. थंडी नाही लागतं ना? हां, व्हेरी गुड. मसाज. थायरॉइड ग्लँड पण चांगले होतं. बॅलन्समध्ये राहणार म्हणजे की नॉर्मल हेल्दी राहणार. नाही तर बरीच लोकांना थायरॉइड पॅराथायरॉइड. थोडीसं मसाज पूर्ण बॉडीमध्ये मसाज. थोडासा आपला रिलॅक्स करणार आहे वज्रासन खोलून. पाच वेळ आपण गायत्री मंत्र बोलणार आहे. गायत्री मंत्र सूर्यदेवाचे मंत्र आहे. सविता देव. भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. रिलॅक्स. हा क्रिया केल्यानंतर थोडंसं रिलॅक्स घेतलं पाहिजे. पण आपण जास्तही नाही केला. 7-8 मिनिट केलं होतं. कमीत कमीत 20 मिनिट अर्धा तास. 20 मिनिट केला तर 40 मिनिट रिलॅक्स. अर्धा तास तो 1 तास रिलॅक्सेशन. दीर्घ श्वास. श्वासावर लक्ष. रिलॅक्सेशन पोस्चर बसून बसून आपण करूया. रिलैक्स. पाई खोलना. पैर खोल देंगे. और सूर्य नमस्कार के अभ्यास. थोड़ा बैठ कैसे बसून थोड़ा सा से परत प्राणायाम. चेयर कुक्कुरासन.
सूर्य नमस्कार. दोन्ही एडी जे आहे ना काय बोलतं हिल तो एक साईड पाय में थोडा गॅप असे दोन्ही ह्या साईडमध्ये फिंगर्समध्ये दोन्ही हातच्या हातेली प्रणाम नमस्कार मुद्रा. ओम राम मित्राय नमः. समस्थिती तुम्ही जसं करता तसं करा. एक बार बघा तसं. पूरक श्वास घ्या. रेचक श्वास सोडणार. पूरक श्वास घेणार. रे भ्रूमध दृष्टी श्वास सोडणार. रेचक नासिका दृष्टी. पूरक समदृष्टी कुठल्याही दृष्टी नाही समान. रेचक कुंभक श्वास सोडणार रुकणार आहे. अंतर्दृष्टी आत्मदृष्टी. पूरक भ्रूमध दृष्टी. रेचक नासिका दृष्टी. नासिका म्हणजे समजतं ना नाकाचे वर. भ्रूमध म्हणजे भ्रूमध दृष्टी. नासिका दृष्टी भ्रूमध दृष्टी अंतर्दृष्टी. ओम राम मित्राय नमः. ओम ह्रीं रवये नमः. ओम ह्रूं सूर्याय नमः. समस्थिति. पूरक भ्रूमध दृष्टि. रेचक नासिका दृष्टि. पूरक भ्रूमध दृष्टि. रेचक नासिका दृष्टि. दृष्टि करा. पूरक समदृष्टी कुठल्याही दृष्टीने समान दृष्टी. रेचक कुंभक अंतर्दृष्टी. पूरक भ्रूमध दृष्टी. रेचक नासिका दृष्टी. पूरक भ्रूमध दृष्टी. रेचक नासिका दृष्टी. पूरक भ्रूमध दृष्टी. रेचक अंतर्दृष्टी. अंतर यानी आत्मिक दृष्टी. ओम ह्रीं भानवे नमः. ओम ह्रीं भानवे नमः. ओम ह्रौं खगाय नमः. ओम ह्रौं खगाय नमः. ओम रः पूषणे नमः. ओम रः पुष्पे नमः. समस्थिति. पूरक ऊर्ध्व नमस्कार. रेचक पादासन. पूरक रेचक अधोमुख स्वानासन पद्पर्वतासन. पूरक समदृष्टी. रेचक रेचक कुंभक थांबवणार आहे. पूरक रेचक. पूरक रेचक. पूरक रेचक. ओम राम हिरण्यगर्भाय नमः. ओम राम हिरण्यगर्भाय नमः. ओम ह्रीं मरीचये नमः. ओम ह्रीं मरीचये नमः. समस्थिति. पूरक रेचक पादासन. पूरक एक पाद प्रश्नासन. रेचक अधोमुख स्वानासन पर्वतासन. नासिका दृष्टि. पूरक षडंगासन समदृष्टि. रेचक कुंभक अंतर्दृष्टि आत्मदृष्टि.
पूरक भ्रूमदृष्टि रेचक नासिका दृष्टि पूरक रेचक ओम हैं सवित्रेय नमः। ओम ह्रौं अर्काय नमः। ओम भास्कराय नमः। समस्थिति पूरक रेचक नासिका दृष्टि पूरक भ्रूम दृष्टि रेचक नासिका दृष्टी श्वास सोडून नाकावर लक्ष पूरक समदृष्टी श्वास घेऊन रेचक कुंभक अंतर्दृष्टी पूरक भ्रूमदृष्टि रेचक नासिका दृष्टि पूरक भ्रूमदृष्टि रेचक नासिका दृष्टि पूरक रेचक। ओम श्री सूर्य नारायणाय नमः। समस्थिति पूरक रेचक पूरक रिदमिक जर्क नहीं ऐसे नहीं श्वास रिदमिक रेचक पूरक रेचक कुंभक कुंभक यानी थमवणार आहे पूरक रेचक पूरक रेचक। एक बार श्वास से रिदम झाले पाहिजे ना। ओम नमो भगवते सूर्य नारायणाय नमः। समस्थिति पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक कुंभक पूरक रेचक पूरक रेचक पूरक रेचक। समिति बसा रिलॅक्स रिलॅक्स कसं करणार आहे असं ठंडा ठंडा हवा कूल कूल ठंडा हवा गार हवा बाहर झाले पाहिजे पाय नहीं हलवणार आहे पाय सब ठीक है बसले थोडे होता रिलॅक्सेशन प्रोसेस आता विश्राम घ्या अमृतासन वी आर नॉट सो काय शीतलता असेच झोपले कसं झोपणार
पण आसन कुठे तुमच्या? एक आसन तुमचं द्या बाबा. अगं हा लांब करा ताई, नहीं तो स्टेज वर है जगह. ते एकता योग के दोघे स्टार टीचर है ना. आणि सुप्रियात आहे. रिलॅक्स करा, रिलॅक्स. झोपा. अमृत आसन त्यांच्या नाव आपण देऊया. अमृत आसन सवासन नहीं बोलना है, सवासन नहीं बोलेंगे, अमृत आसन. अमृत आसन यानी आत्मा अनुभूति हम करेंगे. नाम चेंज कर देनी है. अमृत आसन. पायमध्ये थोड़ा गैप, पैर में गैप थोड़ी सी, हाथ सामने दोनों बाजू के साथ, हाथ की हथेली खुला, ओपन स्काई साइड. हाँ, लूज योर बॉडी. शरीर ढीला छोड़ देंगे. एंड जस्ट रियलाइज माय बॉडी इज गेटिंग रिलैक्सेशन. माझी शरीर, मेरा शरीर आराम कर रहा है. पूर्ण विश्राम की स्थिति, पूर्ण विश्रामची अवस्था, स्थूल अवस्था, आनंदाची अवस्था. इट्स अ ब्लिस एंड पीस is getting my body through this relaxation amrutasan postures. Totally relax and realize. रिलैक्स करेंगे, आराम करेंगे और ऐसा अनुभूति करना रहे कि मेरा अंग अंग शिथिल और शांत आनंद की अवस्था में है. मीन्स एन्जॉय आवर बॉडी टू द प्रैक्टिस ऑफ योगिक पोस्चर्स. योगा पोस्चर्स केल्यानंतर माझे शरीरमध्ये एक आनंदाची अनुभूती होत आहे. या आनंदाची अनुभूतीचा आपण अनुभव करणार आहे. योग पोस्चर करने के बाद जो अनुभव होता, उस अनुभव और अनुभूति को हम रियलाइज करेंगे, अनुभूति करेंगे, डाइजेस्ट करेंगे. अदरवाइज योग किया, कुछ नहीं, ऐसे चले गए घर, तो वो सिर्फ व्यायाम रह जाता. व्यायाम मीन्स के बाहर का आयाम, एक्सरसाइज हो जाता है. एक्सरसाइज मीन्स एक्सटर्नल फिटनेस ऑफ योर बॉडी. But yoga is not an exercise. Yoga is a external and internal fitness is managed through yoga of your health, of your mind, body, and self-consciousness is called yoga. Even WHO, World Health Organization भी के पास भी दूसरा कोई डेफिनेशन नहीं है. WHO ने भी बोला मन, शरीर, माइंड, बॉडी एंड सोल इज कंबाइंड. दैट इज कॉल्ड द कॉम्बिनेशन ऑफ माइंड, बॉडी एंड सोल इज कॉल्ड टोटली हेल्थ. पूर्ण स्वास्थ्य का ये परिभाषा है, डेफिनेशन है कि मन, बुद्धि, चित्त और शरीर का पूर्ण एक आत्मिक चेतना से कॉम्बिनेशन हो, कम्युनिकेशन हो. दैट इज कॉल्ड हेल्थ. टू द क्लोज आईज. डोळे झाकून बंद ठेवून पायचे अंगूठा फ्रॉम लेफ्ट लेग टो, डावी पायचे अंगूठा, डावी पायचे पूर्ण जो फिंगर्स आहे, बोट आहे, डावी पायचे गुडघे
अँकल्स, गुडघे, नी, थाई सगळे माझा पूर्ण विश्राम करीत आहे. उजवी पायचे टो, फिंगर्स, नी, थाई अँड ऑल पार्ट्स ऑफ दी लेग इज गोइंग टू रिलॅक्स. आराम करीत आहे. माझे दोघी पाय पूर्ण विश्राम अँड रिलॅक्स आहे. कुठलेही पेन नाही, कुठलेही काहीही प्रॉब्लेम्स नाही आहे. या इथे माझी बॅक, कमरा, चेस्ट, बॅक, स्पाइन, मेरुदंड, लेफ्ट राइट दोघी फुफ्फुस, लंग्स, हार्ट, stomach, पोट, liver, kidneys, pancreas and all parts is going to relax and relax and relax. उजवी हाथ, elbows, केहुनी, palm, अंगूठा, thumb, सर्व बोट. लेफ्ट हँड, डावी हातची, thumb and all fingers, elbows, केहुनी, arms, bhuja, the all parts of the left and right hand is going to relax. आराम करीत आहेत. गर्दन, नेक, चीन, ठुड्डी, लिप्स, होठ, चीक, गाल, नोज, नाक, forehead, कपाल, ears, कान and all parts is going to relax and relax. Our right and left brain is also relaxed. माझे डावी आणि उजवी ब्रेन रिलॅक्स आणि आराम करीत आहे. लेफ्ट साइड and right side body is going to relax. डावी आणि उजवी साइड दोघीही शरीरचा हा भाग पूर्ण विश्राम करीत आहे. And just realize की माझी शरीर थ्रू ब्रीदिंग, श्वासाने हा ब्रह्मांड जे कनेक्ट आहे, कम्युनिकेट आहे. स्लोली डावी साइड लेफ्ट हँड सपोर्ट करून असे झोपणार आहे. सॉरी, पूर्ण असे जसे गर्भमध्ये, ओबरीमध्ये लहान मुला कसे झोपतात असे. लहान मुला जसे ओबळीमध्ये राहतात गर्भगृहामध्ये तसे. पाय बेंड करून असे एकदम. कान कसे आहे, आर इयर पोस्चर, जस्ट लाईक युअर इयर्स पोस्चर. कानाचे जसे आकार आहे तसे असे झोपणार आहे. राईट नाव वी आर गोइंग टू रिचार्ज. की मी लहान मुलासारखे आता माझा जन्म होत आहे. पूर्ण रिवाइटलाइज, पूर्ण रिऑर्गनाइज ऑफ आवर एनर्जी. अँड हळूहळू डावी साईडने असे होणार आहे. श्री स्वामी समर्थ महाराज आसन असे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्री स्वामी समर्थ दिगंबरा.
बोलो स्वामी समर्थ महाराज की जय, श्री पाद वल्लभ महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री गोरक्ष महाराज की जय, आदिनाथ भगवान की. हर हर उठणार आहे असं. सपोर्ट ऑफ युअर एल्बोज अँड सिटिंग. किती बेर राहिलेले आहे टाइम? झाली का टाइम? झाले होते 6:15 जास्ती झाले. 7:30 ना. बस 2 मिनिट आपण बसूया. नंतर नाना बोलते आणि आपण समापन करी जाऊया. दोन मिनिट कपालभाती आपण पहिले पण केलेले आहे. आपण अग्निसार करूया. अग्निसार करा. आणि ऊर्जा शक्ती भरू द्या. डायरेक्ट श्वास नाही घेणार आहे, नाही तो सगळे नायट्रोजन येणार, काही फायदा नाही होणार. रिलॅक्स, पोट रिलॅक्स, श्वास नाही घेणार आहे, आपोआप एनर्जी येतं. तो लॉंग टाइम जर तुम्ही हा अभ्यास केला तो 1-अर्धा तास विदाउट ब्रीदिंग राहू शकणार. इतके ऊर्जा शरीरमध्ये आहे. नमः शिवाय. श्वास येऊ द्या, येणार आहे तो. नमः शिवाय. थोडेसे पोटने हसणार आहे. लाफिंग इज वन ऑफ दी बेस्ट प्रोसेस आणि फक्त माणसासाठी आहे. कारण की माणसाला डिप्रेशन होता, टेन्शन होता. वी हॅव अ माइंड. आपल्याकडे बुद्धी आहे, जानवरकडे बुद्धी नाही होत. त्यामुळे आपण थिंकिंग करतो. बरेच प्रॉब्लेम्स आहे, थाउजंड्स ऑफ प्रॉब्लेम्स डेली आपला नित्य येतं. त्यामुळे आपण चिंतन करावं लागतं. माइंड, सगळे बॉडीची एनर्जी माइंडमध्ये राहतात. त्यामुळे थोडीशी लाफिंग केले पाहिजे. तो फुल डे यू विल बी रिलॅक्स. कसे? नाभी लाफ्टर. तोंड बंद करून पहिले. अप्स अँड डाऊन्स होणार नाभी. लिव्हर राईट साइड. केंद्र नाभी राहणार. दीर्घ श्वास येऊ द्या. हा पण मोठा प्राणायाम आहे. श्वास नाही लेणार आहे, आपोआप येऊ द्या. चॅन्टिंग फक्त. नमः शिवाय.
1 मिनिटाचे ध्यान आणि नाडी शोधन. श्वास दोन्ही नाकाने बाहेर. डावीने श्वास घ्या, लेफ्ट से श्वास लेंगे. श्वास घेताना ओमचा मानसिक जप. उजवीने श्वास छोड़ा, दाहिने से राइट से श्वास छोड़ेंगे. श्वास छोड़ताना नमः शिवाय मानसिक. श्वास घेताने ओम, श्वास छोड़ताने नमः शिवायचा मानसिक जप. आनापानसती ध्यान आणि नाडी शोधन एकत्र. आपले कुठलेही पूजा करताना हा नाडी शोधन क्रिया करावं लागतं, नाही तर पूजा शुद्ध नाही होत. बघा, नाडी शोधन. परत सगळे अंगुष्ठा हे करावं. कंटिन्यू. दावी नासिकाने बाईं से श्वास धीरे धीरे छोड़ देंगे. श्वास सुरू या आणि रिलॅक्स रिलॅक्स. एक वेळ दोन्ही हात असे. आलो आलो. दोन्ही हँड रब. डोळ्याचे समोर ठेवा. डार्क करना रहे, अंधार करना रहे. स्लोली डोळे उघडना रहे. आँख को खोलेंगे. ओपन योर आइज. बोला आता. धन्यवाद. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. डॉक्टर संत शिवकांतजी स्वामींच्या संदर्भामधून आपण प्रथमतः त्यांचं टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूया. या वर्गाच्या प्रमुख माननीय प्रमिला भावसार, वर्ग शिक्षक माननीय जयंत पाटणकर, पलीकडल्या वर्गाच्या शिक्षिका कुठलं ते हे तुमचं प्रिस्टीन पॅसिफिकच्या शिक्षिका आणि मीडियाच्या प्रमुख योगाच्या माननीय कुमारी शीतल नाईक, योगा डान्सर ज्यांचा पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरामध्ये प्रथम क्रमांकाच्या आसपास असतील त्या सुप्रिया, माझ्या लक्षातच नाव येत नाही, बाळा म्हणतो मी, सुप्रिया निवंगुने, की ज्या महाराष्ट्रामधून शिक्षकांची पंच म्हणून जे विद्यार्थी बसले होते, जवळजवळ 400 विद्यार्थी बसले असतील महाराष्ट्रामधून. 7 विद्यार्थी पास झाले, त्याच्यामध्ये माझी सुनबाई सुप्रिया निवंगुने ती सुद्धा उत्तीर्ण झाले, शीतलताई उत्तीर्ण झाल्या. तर ही सगळी माणसं ज्या वेळेला आपले असतात, त्याच्यानंतर आपले संचालक संदीप पवार, वंडर सिटीचे किशोरदा, त्यानंतर माझे मित्र की आयुष मंत्रालयाशी जे संलग्न आहेत ते, शिवाय हास्ययोग क्लबचे सुद्धा संचालक आपल्या समोर बसलेत, त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या. हां.
अतुल सालागरे साहेब आणि अशी गुणी माणसं आज आपल्यामध्ये आहेत. आणि विशेषतः कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा जयंत पाटणकर सर ह्यांनी आज आपल्या जवळजवळ बऱ्यापैकी वर्ग त्या गोरक्षनाथ मंदिराचा प्रथम क्रमांक असेल त्याच्यामध्ये, त्यांच्यासाठी सुद्धा आपण टाळ्या वाजवूया. जान्हवीताई सलागरे मॅडम त्यासुद्धा आल्यात. आणि ह्या सर्वांचं कसं होतं, गुणवंतांची कदर करावी. हा महाराष्ट्र शिव छत्रपतींचा, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि म्हणून तिथं कदर ही होतेच. क्षेत्र कुठलं पण असो, स्वामीजींच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर 0 अंशामध्ये हिमाचल प्रदेशात हिमालयामध्ये योग साधना करणारे स्वामीजी आणि शिवाय नागपूरला 45-50 अंश डिग्री तापमानामध्ये राहणारे स्वामीजी आज वेगळ्या प्रकारे. म्हणूनच पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, अशी मुलं जर जन्माला जर आली तर त्या देशाचं, त्या राज्याचं खरोखर कुटुंबकम म्हणजे हे विश्वाची माझे घर, थोडक्यामध्ये वसुदैव कुटुंबकम. स्वामीजी त्याप्रमाणे आहेत. आई ज्या वेळेला गेल्या त्यावेळेला स्वामीजींना समजलं, स्वामीजी त्याच्यानंतर परत गावी गेले नाहीत. अशी जी खरोखर मुलं दुर्मिळ असतात कुठंतरी क्वचित, आणि म्हणून हा देश तरला जातो की असे पुण्यवंत भाग्यवंत मुलं ज्या वेळेला जन्माला येतात त्यावेळेला बरंच काही सांगायचं असतं, वेळ झालेला आहे. आणि प्रमिलाताई भावसार फार मनापासून करतात. संकटावर संकट येतात परंतु त्या डगमगल्या नाहीत आणि डगमगणार पण नाहीत. आणि म्हणून हा वेगळेपणा तमाम पुणे जिल्हा आणि शहरामध्ये एकता योगा ट्रस्ट, आमचे सर्व शिक्षक, माननीय सलगरे सर, सलगरे मॅडम, ही सगळी आज आपल्याबरोबर आहेत. अतुलजी सर फार मनापासून त्यांचे सगळे. आता आम्ही 8 तारीखला ह्याला जाणार आहोत हरिद्वारला. तर कुणाला यायचं असेल फक्त 22 लोक आपण घेऊन जाणार आहे, 22 ते 24. ज्यांना यायचं असेल त्यांनी नावं सांगा आपल्या शिक्षकांच्याकडं. मनापासून योगा करा. आरोग्य उत्तम तर सर्व उत्तम. संत तुकाराम महाराज म्हणतात, नका देऊ होऊ भंगा, गात्र माझी पांडुरंगा. परमेश्वराला सांगतात की परमेश्वरा, मी जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत माझं शरीर फार तर अल्पायुषी ठेव, पण माझं शरीर चांगलं ठेव. आणि म्हणून आपण योगा करा, उत्तम राहा. स्वामीजींच्या संदर्भामधून आपण अगदी मनापासून सर्वांना शुभेच्छा देऊया. आणि मॅडम यांना मी विनंती करतो की जिथं रिक्त हस्तेन गंतव्यम राजानम गुरुदेवतः, राजा येताना किंवा गुरुला जर आपल्या रिकाम्या हाताने जाऊ नये. कमीत कमी काय आपल्याकडे जर नसेल तर साष्टांग दंडवत घाला. आपल्या शुभेच्छा देण्यासारखं काय जर नसेल तर आपल्या शुभेच्छा मनामध्ये असेवा. पाहुण्यांना रिकाम्या हाताने जाऊ देऊ नये. हे शास्त्र आहे, ही संस्कृती आहे, ही परंपरा आहे. म्हणून आपण काय द्यायचं आहे, काय द्यावे यांचे व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. आमच्याकडे देण्यासाठी काय नसलं परंतु आमचं अंतःकरण आहे. आम्ही श्रीमंत नाहीत परंतु आमचं मन श्रीमंत आहे. आमच्याकडे नको देण्यासाठी काय असू द्या. आणि मी भावसार मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी स्वतः स्वामीजींचा सन्मान करावा. या शीतलताई, तुम्ही या. बाळा या, तू किशोरताई या. जयंत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ताई या. संदीप ये. देश विदेशामध्ये स्वामीजींना आधी निमंत्रण असतं, त्याच्यामुळं हा योग आहे. आणि हा कधीतरी येतो योग जुळून. तर आपण स्वामीजींना सर्वांनी सन्मानित करूया. 36-37 वर्षाचं वय स्वामीजींचं आपल्या मुलाप्रमाणे आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं कौतुक करून
श्रीफळ अर्पण करूया. त्यापूर्वी जरा अतुलजी ज्यांनी कमी वयामध्ये बरंच काही केलंय, करत आहे समाजासाठी, तर उभयतांनी वरती यायचे, उभयतांनी यायचे वरती. या झटकन जान्हवीताई या. नावामध्ये सर्व काही आहे आलं. जान्हवी एक गंगेचं स्वरूप आणि नदीचं नाव. असू दे असू दे असू अरे कुंडलिका वरदे हरी ज्ञानेश्वर महाराज की जय. पाटणकर सर, एक मिनिट या, एक मिनिट या. नाही नाही, शाखा काढायचे ना. हो हो. त्यापूर्वी आपण आपले पाहुणे म्हणूया. सलाग्रे परिवार या, ताई द्या. आणि पूर्ण उघडा, पूर्ण उघडा. नाही 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 नाही. धरतीच्या कुशीमध्ये बियाणे उगली, जशी शाल पांघरली. बहिणाबाई फार सुंदर शब्दामध्ये म्हणतात. आणि ती प्रेमाची शाल गोरक्षनाथ वर्गाच्या वतीने आणि भावसार मॅडमच्या वतीने ही शाल, प्रेमाची उबदार शाल तुम्हाला दिलेली आहे. आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत केलेलं आहे. पाटणकर सर योगाला सुरुवात येते रात्री. आणि ज्यांनी हा वर्ग मनापासून माझ्या भीतीने की मी काय म्हणेल किंवा काय मला न सांगता, आणि नंतर मला 8 दिवसांनी कळलं त्या पाटणकर सरांचं, जयंत पाटणकर, ज्यांच्या नावामध्येच जय आहे. कात्र डेअरीचे ते असिस्टंट मॅनेजर होते, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे फार मोठी गुणी माणसं. त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया. रामकृष्ण आता आपण सगळे फेसबुक लाईव्हला आहोत. रामकृष्ण. एकता योग संघ ऑल इंडियामध्ये जातोय. ह्याची लिंक तुम्ही सगळ्यांनी शेअर करतो मी. हा असाच योगा रोज सकाळी 6:30 ते 7:30 चालू असतो. 5:45. तर जरी तुमचे बरेचसे काही मित्रमंडळी, नातेवाईक पुण्यात असतील, आपल्या ह्या शहराच्या बाहेर असतील, जगात कुठेही असतील, त्यांना संत शिवकांत हा फेसबुक पेज फॉलो करायला सांगा. रोज सकाळी जिथं जिथं स्वामी योगा घेतात त्या ठिकाणी फेसबुक लाईव्ह असतो. सलाग्रे परिवाराला आपली स्मरणिका. पण घ्या दोघी. स्वामीजींना परत एकदा स्मरणिका. सगळे वर या, आपले ग्रुपचे लोक या वर. बरोबर फोटो घ्यायला या, पटपट सगळे या. भावसार मॅडम यांना स्मरणिका. ज्यांनी वर्ग चालू केले त्या प्रमुख इथल्या नानाक प्रमुख आहेत. चला. आणि ह्या लाडू. स्मरणिका सगळ्या लाडू घेऊन चल. जाऊ. लाडू पटकन चल. चल तू लवकर या. प्रत्येकाला स्मरणिका मिळतील. आपण आता एकत्र फोटो घेऊया. हा, मास्क लावा पहिला. तसा वॉर्मअप गेलो नाही मला. ते काय झालं, आपलं जरा उशीर पण झाला. सर्वांनी मास्क संपूर्ण जगामध्ये जाणार आहे म्हणून मास्क लावा. आणि आपल्या स्मरणिकेमध्ये हा पुढल्या वर्षी हे फोटो येतील सगळ्यांचे. फक्त शिस्तबद्ध उभे राहा. थोडंसं हां थोडं सेट करा तिकडे. मागले पुढे या जरा. गुडघ्यावर बसा, बाकीचे हां तसं केलं तर छान. सगळे नका बसू. सगळे फोटो मध्ये यायला पाहिजे. तुम्ही बसा ना. पहिल्या ओळीत बसा सगळे. बसा.
स्वामींना घ्या मग. या मुलींनी पुढे बसावं सगळे यायला पाहिजे. सगळ्या कुटुंबामध्ये बस सगळे 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 या. चालेल काय सगळे मास्क नाही, एक दोन माणूस नाही राहिला तर चालेल. या. वा खूप छान. आपण आणले असते ना वास्तू. एक आणून खुश ठेवले पाहिजे. तसेच अतुलजी सर तुम्ही पण या ना. चला आपण हसूया सगळे, पण मास्क मध्ये दिसणार नाही हसू जेवलं. पण असे असे करून असे असे टाटा बाय बाय. कोरोना बाय बाय. शांती पाठ करूया आपण. ओ सुप्रियाताई करावा. हे पूरन परमात्मा, हम सब तेरी आत्मा, विश्व बने धर्मात्मा, कोरोना वायरस का हो खात्मा, हरि ही ओम, शांति ही शांति ही गो शिव गोरक्षनाथ भगवान की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ईश्वर महाराज की जय. सद्गुरु तुकाराम महाराज की जय. एकता योग संघ की जय. जय. स्वामीजी की जय. मोठ्याने म्हणा स्वामीजी की जय. स्वामीजी की जय. स्वामीजी की जय. लग्नात